सध्या आपण बदलापूर पश्चिमच्या रमेशवाडी या परिसरामध्ये आहोत। पावसाला आपण बघत असाल तर गेल्या जवळपास 4 ते 5 दिवसांपासून चांगली सुरुवात झालेली आहे। यातच बदलापूरच्या अनेक रस्त्यांवरती जीवघेणे खड्डे जे आहेत ते तयार होताना बघायला मिळतात। सध्या रमेशवाडी परिसरातलं चित्र जर तुम्ही बघत असाल तर 3 ते 4 मोठमोठे खड्डे आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये जी वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणात आदळत आहेत। वाहनांचं नुकसान होतंय, अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होतात। आज सकाळच्या सुमारास सुद्धा एक दुचाकीचा अपघात जो आहे तो या परिसरामध्ये झाला असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर हे खड्डे बुजवणं गरजेचं झालेलं आहे। आपण बघितलं तर थातूर मातूर जे काही खडी आहे ती टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासन करताना बघायला मिळते, परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी एकंदरीत काय आणि पुन्हा एकदा खड्डे पडू नये यासाठी प्रशासनानं काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे अपघात आहेत, अपघातांची वाढती संख्या आहे ती कुठेतरी कमी होईल। यासाठी आता प्रशासनाने हे खड्डे कायमस्वरूपी बुजवावे अशी मागणी आता वाहन चालकांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते। फक्त प्रशासन नाही, आता प्रशासन लक्ष तरी कुठे देणार, तर लोकप्रतिनिधींचं सुद्धा एकंदरीत हे काम आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुद्धा हे जे काही खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा, कारण की जे दुचाकी चालक आहेत ते तुम्ही बघत असाल खड्डे वाचवण्यासाठी अगदी तारेवरची कसरत त्यांची वाहन चालवताना होतीये। खड्डे वाचवण्याच्या नादात हे अपघात जे आहेत ते होत आहेत, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी मागणी जी आहे ती आता वाहन चालकांच्या माध्यमातून केली जाते आहे। आता प्रशासन हे खड्डे कधीपर्यंत बुजवतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।